गावामध्ये रियाजला घेऊन हा बघा रियाज गावात जाणार ना. काय खायचं तुला गावामध्ये? आमचं काम आहे, 2-3 कामं करून येतो आता आम्ही गावात. ते बघा रियाजच्या पप्पा. रियाज ए रियाज ये बाई इकडं बघ. गाड्या बघायला खूप आवडतात. या करंज्या खायला यांना तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून मला नक्की कळवा. आम्ही तर करंज्याच म्हणतो. नंदुरबार मध्ये नवीन शिवजीची इथं मोठी मूर्ती बसवलेली आहे. नवीनच गार्डन आलेलं आहे नंदुरबार मध्ये. कोणी नंदुरबार मध्ये राहत असेल तर नक्की जा बघायला. आणि हे आहे नंदुरबारचं नेहरू चौक. इकडून सर्वीकडे जाता येतं, म्हणजे मेन नंदुरबारच आहे. इकडे आहे डीएसके आणि बस स्टँड आहे. इकडे डीएसके मध्ये भरपूर साऱ्या वस्तू भेटत असतात. होलसेल मध्ये, रिटेल मध्ये सर्व वस्तू भेटतात इथं. मला काम होतं म्हणून मी तर डीएसके ला आली होती, काय भेटलंच नाही. हे आहे शिरीष कुमारचं स्मारक. ज्यांनी नंदुरबारची हिस्ट्री वाचली असेल ना त्यांना माहिती असेल की नंदुरबार मध्ये शिरीष कुमार यांनी इंग्रजांच्या काळामध्ये छातीवर गोळ्या घेतल्या होत्या, म्हणून त्यांचं इथं स्मारक बांधलेलं आहे. मला सोनारकडे काम होतं म्हणून आम्ही सोनार गल्लीमध्ये जात होतो. सोनार गल्लीला जातानाच इथं एक गणपती मंदिर लागतं. खूप जुनं गणपती मंदिर आहे इथं नंदुरबारला. कोणी नंदुरबारला येत असणार तर गणपती मंदिरला पण तुम्ही जाऊन भेट देऊ शकतात. छान असं मंदिर आहे. हे आहे सोनार गल्ली. सोनार गल्लीमध्ये सर्व सोनार आहेत. चला तर मग सोनं घ्यायला. माझी रियाजने माळ तोडली होती ना ती सोन्याची, असं ताणून घेतली होती त्याने, मग ती साखळीमधून तुटली होती. त्याला डाग द्यायचा होता तर जिथं घेतली होती आम्ही तिथंच घेऊन गेलो होतो तिला डाग देण्यासाठी. दीनानाथ श्रॉफचं फेमस सोनारचं दुकान आहे, इथं आले होते. चला आता आपण जाऊ. हा बघा रियांश काय खाणार आहे तू? काय खाशील? काय पडशील? खाणार काय तू? कस का चालू झाली? चालू आहे ऑलरेडी. जरा चला की. कुठे बसता? इथं बसायचं. आतमध्ये जागा नाही ना. मेनू कार्ड, कॅफेटेरिया, चॉकलेट पनीर मखानी तो एक बता। पनीर मखनी की पनीर मीडियम साइज बोल रहा है। रेडी पनीर मखनी बोल रहे आ गए, जस्ट आ गया। अच्छी है पैकी पनीर तिकडे लहान मुलगा खेळत होता ना फुगा, त्याला बघून इतकं हसू येत होतं. बापरे, मस्त हसत होता. त्याला फुगा पाहिजे होता, पण तो फुगा काय देत नव्हता तो लहान मुलगा. बघा किती हसतो. ही बघा रियाची मस्ती. पूर्ण कॅफेला तो बघत होता. फुगे वगैरे लावलेले होते, डेकोरेशन केलेलं होतं, खूप सारी लाईट होती. नंतर त्याला फुगा दिला. इतकं मस्त खेळत होता फुग्यासोबत. हे बघा पूर्ण कॅफेला बघतो फुगे लावलेले होते. तर
नंतर आम्ही त्याच्यासोबत खेळत होतो, त्याचे पप्पा, आम्ही आणि रियांश आम्हाला बघून बघून हसत होता. खूप छान वाटत होतं त्याला कॅफेमध्ये येऊन. फर्स्ट टाइम तो कॅफेमध्ये आलेला होता, म्हणून त्याला मजा येत होती. त्याच्यासारखं खाण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणून आम्हीच खाल्लं फक्त. हे बघा, बॉल फुग्याला धरायला करायचं, पण फुगा फुटेल म्हणून आम्ही त्याच्याकडे देत नव्हतो. फुगा फुटला की लागून जातो पोरांना, डोळ्याला वगैरे लागून जाईल म्हणून आम्हाला भीती वाटत होती. हे असं छान असं छोटंसं कॅफे होतं नंदुरबारमध्ये, मीन्स कॅफे म्हणून आहे. कोणी नंदुरबारला राहत असतील तर त्यांनी नक्की या. आम्ही दुसऱ्या टेबलवर शिफ्ट झालो. नंतर रियांशला खेळायचं होतं फुगा फुगा म्हणून. हे बघा, खेळतो ना यार. नंतर मस्त रियांशला धरून मी फुगा फुगा असं बॉल सारखं कसं खेळतात तसं वरती उडवत होती. मला खूप मजा आली फुगा खेळताना. तो पकडून घ्यायचा म्हणून त्याला आम्हाला भीती वाटत होती की तो हातात नको फुटून जायला. फुटला तर लागेल ना, लहान पोरांना कसं कळत नाही फुगा फुटेल की काय, त्याला वाटायचं की बॉलच येतो, म्हणून तो धरायला हे करायचं तो फुग्याला. गार्लिक पोटॅटो नगेट्स मागवलेले होते आणि हॉट सिझलिंग ब्राउनी मागवलेली होती. आणि नंतर कोका पिला होता, मस्त असं हॉट चॉकलेटवालं होतं. खूप छान वाटलं. फर्स्ट टाइम खाल्लं होतं मी हे ब्राउनी, हॉट ब्राउनी. खूप छान लागली होती ब्राउनी. नंतर कोका पिलं होतं. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.